जगन बाबा 40 एकरच्या मेहनती गाव चला पुरा करायला 35 एकर गेली आणि त्याची जीबी आवला दे राहिलेली 5 एकर भुगीत 50 पुरा गेली मग नाडा कोणी पण जय शिवराय पब्लिक, जय शिवराय, जय श्रीराम। आणि आता आम्ही चाललेलो आहे ओडिसाला। खूप दिवसानंतर पहिलाच प्लॅन आहे पोरांसोबत या मित्रांसोबत। यांचे झाले 2-3 प्रत्येकाचे ऑलरेडी माझं मलेशिया झालेलं आहे जाऊन। आणि माननीय श्री शनी शेखराज भोसले राहणार मुक्काम पोस्ट माळाळी चरोली बुद्रुक पुणे जिल्हा तालुका हवेली हे करून टाकतो आणि आम्ही चाललो आता ओडिसाला जगन्नाथपुरीला। आणि 8 जण आम्ही टोटल। तर आता बघूयात ब्लॉग कसा होते। तर कंटिन्यू 2-3 ब्लॉग तर पडेल ह्या गोष्टीचे। तर बघूयात आता बघत राहा। आता आम्ही एअरवड्यात थांबलेलो आहे। एक जण येतोय त्यामुळं नटू बाकी राहिलाय त्याची गाडी मागे राहिलेली गाडी मागे राहिलेली। चला आम्ही आता निघतोय गाडी आलेली त्याची। आता पुणे स्टेशनला 6 वाजता ट्रेन आहे। तर बघूयात आता कसा होतं व्लॉग। फर्स्ट टाइम एवढं लांब चाललोय। त्या एवढं लांब म्हणजे ह्याच्या आधी पण गेलोय पण मित्रांसोबत पहिल्यांदाच चाललोय। तर बघा आता कसा वेळ। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको। मला तर वाटते आतापर्यंत जेवढे ब्लॉग टाकले त्यातलं हे सगळ्यात बेस्ट ब्लॉग असतं कारण सगळेजण आहे सोबत। तर बघा आता काय होते मित्र आधी आणि खास करून आपले खूप मोठा युट्यूबर होऊन दे ही देवाचरणी प्रार्थना। आणि माननीय श्री पैलवान शनीदादा भोसले त्यांना त्यांच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा देतो आणि ते माझे मनोगत थांबवतो। जय हिंद। Names, where you are? आता आम्ही आलेलो आहे स्टेशनला। आम्ही आता चाललोय ओडिशाला जगन्नाथपुरीला आणि आमच्याबरोबर आमची सर्व टीम आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललोय। हे हिंदू राष्ट्र व्हावा हीच आम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना। जय श्रीराम, जय श्रीराम। आम्ही आलेलो आहे स्टेशनला। आता 6ची ट्रेन आहे। 6ची ट्रेन आहे। तर येईन 10 मिनिटात ट्रेन येणार आहे। आता निघूयात। बघू आता तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करा। कसा वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा। जय श्रीराम। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। जीवनाचे पुणेकर बाय बाय पुणेकर। भेटू 5 दिवसांनी। हा सनी काय वाटतं तुला पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसलाय तू? Hey y'all, come look at this. मला काय ट्रेन मध्ये बसलो काय गाडीने बसलो आला कारण शेवटी आम्ही मोठी लोक आम्हाला विमानाने फिरायची सवय। पहिल्यांदा ट्रेनने चाललोय आम्ही। बरोबर आहे भाऊ तुझंच बरोबर। जगन बाबा 40 एकरच्या मेहनती गाव चला पुरा करायला 35 एकर गेली आणि त्याची जीबी आवला दे राहिलेली 5 एकर भुगीत 50 पुरा करी मग नाडा कोणी पण। सुमित अशा तऱ्हेने सुरुवात झालेली खायला। अशा तऱ्हेने आमची झोप झालेली। हे बघा मेडिसिन चले कुणाल काय बस चाललं। आम्ही आलेलो आहे आणि ही सगळी चला। आणि आदित्य उडी मारा निघाला आहे पण आदित्यला मी वाचवणार। आणि आता निघलेली जेवायचं सगळा अंधार आहे।
का समजत नाही. बघत राहा तुम्ही ब्लॉग. पडतंय ना सगळं. अशा तऱ्हेने दिवस दुसरा चालू झालाय. रात्रभर न झोपता जागर राहून आम्ही काढलेले. झाली कोणाला झोप? घ्या लाडू खावा तुम्ही पण घ्या खावा. देखी अरे झालं का नाही ब्रेस तुमचा? त्या तऱ्हेने रात्रभर झोपून काढलं. दुसऱ्यांना त्रास दिला. लाज वाटली पाहिजे थोडी तरी. चांगला टारकाळ्या फोडत रात्रभर झोपले आणि तरी म्हणतात झोप नाही झाली. आज ते भांगार उठले. हे बघा कसा गेंड्या झोपलेला आहे. तिकडे दुसऱ्या बायांना त्रास देऊन आला, इथं आम्हाला त्रास द्यायला. तर त्याची काय तिथे काय झोप झालेला नाही त्याची अजून. आणि तेवून गेंड्यासारखा झोप. गोरत तर नाही पण थोड्या वेळाने होईल चालू त्याचं गोरनं. आता आम्ही आत्ताशिक आंध्र प्रदेशमध्ये आहोत. विजयवाड्याला पोहोचणार आहोत 10 मिनिटामध्ये. चहा प्यायचं एक तर आम्हाला. विजयवाडाला आदित्यचा मामा राहतो. आम्ही ना 10 मिनिटात विजयवाड्याला पोहोचणार आहे. सकाळपासून आम्ही चहा प्यायचा आम्हाला. मग आम्हाला चहा भेटायला झालाय. आणि ट्रेनमधला चहा एक तर एक क्वालिटी असतो त्यामुळे यायला नाही देणार. त्यामुळं आम्ही त्याची वाट बघतो विजयवाडा यायची. विजयवाडा आल्यानंतर पहिलं नटुशेटला चहा प्यायला घालायचं आहे. ते रात्रीपासून चहा प्यायचं त्यांना. आलं बघूयात आता. आम्हाला असं वाटतं आलंय कारण ट्रेन स्लो झालेली. इकडे बघ ना हे बघ डोंगर कसं 50ला 6 के. इट्स सो कॉस्टली ब्रो. इट्स सो कॉस्टली. 50ला 7 एक वाढते. 50ला पहिले 6 होती. आता 50ला 7 झाली. 50ला 12 कुठे भेटते ती वाडा. आम्हाला चहा प्यायचा होता. सकाळपासून आम्ही चहा बघतोय पण चहा आम्हाला भेटाना. आम्ही जवळपास आलो आहे विजयवाडा स्टेशनला आलो आहे आंध्र प्रदेशमध्ये. चहा भेटाना. आता नेक्स्ट स्टॉपला बघू भेटतो का चहा. इथं अर्धा डझन केळीचा भाव आहे 50 रुपये. शेवटला आता चाललो परत ट्रेनमध्ये. बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. अशा तऱ्हेने सगळा गेम करून टाकलाय ह्या नाट्यानी. पुढे या वरती होता रात्रभर वर झोपला आणि आता त्याला त्याचं खाली दिसलं का सीट. लगेच नंबर बघ माझी सीट खाली लगेच. आणि सण्या इथं बसला रात्रभर आणि ते म्हातार तर 2-2 बोट करते. तिकीट काढायला दिले पण नाही तुझा काल रात्री बरोबर होता.
चालू झालं बंद व्हायला होते का पकड पकड ए सुपरमॅन पंच टाक एक सुपरमॅन पंच फायनली चहा भेटलेला आहे आम्हाला ट्रेन मध्येच भेटलाय चहा आम्हाला वाटत होतं ट्रेन मध्ये काही चहा चांगला नाही भेटणार त्यामुळे आम्ही घेत नव्हतो आता फायनली भेटला आम्हाला चहा 1 दिवसानंतर चहा पितोय काय सेन दादा कसा आहेस 200 हा आजा पैसे मागतोय पुण्याकडे विशाखापट्टणमला आम्ही आलेलो आता हे सगळ्यात मोठं आणि शेवटचं स्टेशन आहे की बाबा इथं काहीतरी खायला वगैरे भेटेल चहा वगैरे भेटेल किंवा खायला वगैरे भेटेल 20 मिनटं ट्रेन थांबते तर 20 मिनटामध्ये आम्हाला खायचं अजून काय भेटलं तर घ्यायचं तर आम्हाला पोचायला 2 वाजले पोचायला तर त्याच्या आधी काहीतरी खाऊन घ्यायला लागेल चला बघूया काय भेटतं का खायला इथं अशा तऱ्हेने चहाची हाऊस फिटलेली चहा काय भेटला नाही चहा सगळीकडे असले चहा भेटतात याला नाही टेस्ट नाही काय थोडा आहे तो असला बोर चहा आहे ना आवडला लय बोर चहा पिकळून दिला का थोडा पिलं दिलं का खरंच महाराष्ट्र सोडलं की बाकी कुठं खायला नाही इडली पण एवढं नव्हती खात जाऊ द्या आता आपण घर चांगलं तेच खाऊ आणि बघू तिकडं कारण एवढ्या रात्री तर काही जेवायला भेटणार नाही आपल्याला आधी जेवतोय आणि आधीच्या डोक्याला खूप लागले टिंगोळ आलाय आणि त्याच्यासमोर दुश्मन बसलाय आधीचा शुभम आदित्यचा स्माइल किंग आदित्यच्या स्माइल वर फिदा असणारा शुभम आणि आमचा मेन सूत्रधार आमचं सगळ्यांचं काळीज आमचा डायमंड म्हणजे विनय खातोय या ट्रिपचे सौजन्य या ट्रिपचे सौजन्य खजिनदार या ट्रिपचे सगळ्यात मोठा आधारस्तंभ म्हणजे नटू खेडकर मैदानात आणि वरती आमची म्हणजे माझं हृदय आणि माझं काळीज सुमित आणि आमचे कुणाल शेठ झोपल्यात स्माइल बघा आधीची आणि हे ढेकरे बघा आणि स्वतः मी आम्ही आता उतरणार आहोत त्याच्यामुळे सगळे आम्ही कार्यकर्ते इथे येऊन थांबलेलो आहे हे बघा सगळ्यांच्या मोड झाले आहे 32 तास झालेले आम्हाला ट्रेनमध्ये बसून 32 तास झालेली हातपाय जाम झालेले कोणीतरी आता बुक्क्या बिक्क्या मारल्या पाहिजे ना आम्हाला चांगले दणकून पुणे घ्या बुक्क्या मारला चिंगचॉंग आता आम्ही उतरणार आहे आम्ही उतरायच्या तयारीत आहे आता आम्ही उतरणार आणि आधीला इथं सोडून जाणार बरोबर वाला भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले नमस्कार हाय का हाय इकडे उभं होतो तुम्ही हाय कर ना हाय नटू भाऊजी फायनली गाडी आम्ही पोचलोय खुर्दामध्ये हे काय बॅग चला उतर ना खाली खुर्दामध्ये घ्या लोक मागे थांबलेत बावळा बोडीची
फायनली गाईच आम्ही उतरलेलो आहे खुर्दामध्ये. फायनली उतरलेलो आहे आम्ही खुर्दामध्ये. आता इथून आम्ही ट्रेन किंवा कार वगैरे करून हे आता हा ब्लॉग मी लवकर संपवणार आहे, कारण की जेणेकरून सेकंड ब्लॉग खूप मोठा होईल ब्लॉग हा. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. नेक्स्ट ह्याच्यानंतरचा सेकंड पार्ट परत ते चालू करणार आहे उद्याच्याला मॉर्निंगला. अर्धा तास लेट होती ट्रेन आता येणार आहे 5 मिनटामध्ये. त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट जगन्नाथपुरी इथून डायरेक्ट गेल्यानंतर लगेच आम्ही उरकून रूम वगैरे घेऊन उरकून लगेच दर्शनाला जाणार आहे. तर आता बघा तुम्ही ट्रेन येईलच. हे हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 6. फायनली रूम आमची डिसाईड झालेली. दिस इज द रूम, हॉटेल सी फॉर्म. This is our room.